नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी देऊन आधार AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणाऱ्या पक्क्या रस्त्याद्वारे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करणारा मेट्रोसारख्या सुविधांच्या माध्यमातून शाश्वत शहरी विकासाला चालना देणारा महायुती सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला लवकरच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गणेश हाके यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या विस्तारानं आढावा घेऊन त्यातील सर्व समाज घटकांसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न 2047पर्यंत साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराला महाराष्ट्राची मोलाची साथ मिळाली. त्या दृष्टीनं या वर्षीच्या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे. शेती, उद्योग सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्राच्या विकासाचा मार्ग दाखविण्याबरोबरच या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला सुशासन, गतिमान प्रशासनाची अनुभूती देण्यासाठी दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी बोलताना गणेश हाके म्हणाले, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन हे 4 स्तंभांवरती आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं लागलेली अर्थसंकल्प सादर झाले असतील. तर हा अर्थसंकल्प एक थीम घेऊन आणि 2047चा भारत समोर डोळ्यासमोर ठेवून म्हणजे सुशासनाच्या दृष्टिकोनातून, कारण काय या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करायची असेल तर सुशासन असलं पाहिजे. आणि म्हणून याही जसं मत्स्यव्यवसायाला आणि पशुधनला सुद्धा जोडधंदा म्हणून पशुधन, मत्स्यव्यवसाय यासारखे आणि स्टार्टअप सारख्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये महिलांना कसं मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रो प्रोसेस शेतीवरती मालावरती प्रक्रिया करून उद्योग करणं, त्यात आपल्या महिलांना कसं मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे आणता येईल आणि मग त्याच्या अनुषंगानं तो विशेष प्रयत्न या वर्षामध्ये महिला शेतकरी केलं जातं. त्याबरोबर अनेकदा आपण रोजगाराच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्ष आपण बोलतो. त्यामुळे रोजगार निर्मितीवरती सुद्धा याच्यामध्ये मुंबई जे आपलं कॅपिटल आहे, राजधानी, त्या राजधानीमध्ये ऑलरेडी आपली जुनी मुंबई आहे, नवी मुंबई आहे, आता 3री मुंबई आणि 4थी मुंबई अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात 4 मुंबया म्हणजे दुसऱ्या अजून 2 ॲडिशनल मुंबई निर्माण करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार कसा निर्माण करता येईल, कसं वाढवून बंदर वाढवून बंदरांच्या त्या परिसरामध्ये मोठ्या अशा पद्धतीची 4थी मुंबई आपल्याला निर्माण करायची. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉक्टर पंडित दराडे, बाळासाहेब जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जैन संघटना, लॉयन्स क्लब, वृक्षवल्ली ग्रुप, स्वच्छता ग्रुप, पर्यावरण गतिविधी कार्यकर्ते आणि येल्दरकर कॉलनीतील रहिवासी यांच्या एकत्रीकरणातून पाण्याच्या जुन्या स्रोताचं बळकटीकरण आणि पुनर्जीवन करणे हे जलमित्र प्रतिष्ठानचे उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन नूतन अध्यक्ष अभियंता शंकर आजेगावकर यांनी केलं आहे. परभणी शहरातील वसमत रोडवरील येल्दरकर कॉलनी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर सभागृहात जागतिक जल दिनानिमित्त जल सप्ताह अंतर्गत जलपूजन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर IMA अध्यक्ष डॉक्टर कालिदास चौधरी, आयुर्वेद व्यासपीठाचे डॉक्टर रवी भंडारी, जैन संघटनेचे ZR मुथा, नमामि गंगेचे महाराष्ट्र संयोजक विलास कौसळीकर, लॉयन्स क्लबचे उदय जैन, वृक्षवल्ली ग्रुपचे डॉक्टर संजय बंगाळे, स्वच्छ परभणीचे किरण नांदापूरकर, सुभाष जावळे, डॉक्टर राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, शंकर आजेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाणी बचतीसाठी होणाऱ्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. तसेच येल्दरकर कॉलनीतील पुरातन विहिरीचं पुनर्जीवन करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अजय हमदापूरकर, डॉक्टर गोपाल दरक, जगताप सर, सतीश मोगरकर, शैलेश कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, शिवलिंग खापरे, रुस्तुम कदम, धनंजय मुलगीर,
त्याचप्रमाणे देशमुख, पानपट्टे, लासे, कछवे, आवरगंड आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी खरेदी करताना सतर्कता बाळगावी, प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी आणि आपले ग्राहक हक्क जाणून त्यांचा योग्य वापर करावा. अन्याय झाल्यास तक्रार नोंदविण्यास मागे न राहता जागरूक ग्राहक बनून सशक्त समाज घडविण्यास हातभार लावावा. सजग ग्राहक हाच सुरक्षित ग्राहक असतो, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, अखिल भारतीय ग्राहक मंच देवगिरी प्रांत अध्यक्ष विलास मोरे, ग्राहक मंच सदस्य गोविंद देशमुख, आर्थिक साक्षरता सल्लागार सुनील हट्टेकर यांची विशेष उपस्थिती होती. थॅलेसेमियासारख्या गंभीर आनुवांशिक आजाराशी झुंज देणाऱ्या बालकाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नवजीवन मिळाले आहे. परभणीतील देवगिरी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 13 वर्षाच्या अर्जुन जगताप या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अर्जुन जगताप याच्या बाबतीमध्ये स्लिपनमध्ये वाढलेल्या लोहामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अशावेळी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील टीमनं अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण पार पडली. ही शस्त्रक्रिया म्हणजे थॅलेसेमिया मुक्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे. असे एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात थॅलेसेमियाग्रस्त बालकांवरील अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली आहे. यापूर्वी अशा रुग्णांना बाहेर जिल्ह्यात पाठवावे लागत होते. त्यामुळे पालकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे तात्काळ शस्त्रक्रिया करता आल्यानं ही मदत जीवदायी ठरली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जनगणना 2027चे कामकाज यशस्वीरित्या आणि वेळेत पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आज 3 दिवसीय प्रशिक्षणास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, प्रशिक्षक जनगणना संचालनाचे सहाय्यक संचालक सुनील आत्राम, जिल्हा समन्वयक संजय नाईक, संदीप कुलकर्णी आदी प्रशिक्षणासह तहसीलदार, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. आगामी जनगणना ही देशातील 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. जनगणना ही गाव, शहर आणि वार्ड स्तरावरील प्राथमिक आकडेवारीचा सर्वात मोठा स्रोत आहे. आता केली जाणारी ही जनगणना विशेष आणि उल्लेखनीय आहे, कारण ही भारतातील पहिली जनगणना असेल ज्यामध्ये माहिती संकलन डिजिटल साधनांद्वारे केले जाईल. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.